माझे गोड आजोबा एक हृदयस्पर्श कथा। बाबा भिंतीला हात पकडून चालायचे। ते जसजसे भिंतीला हात लावत त्या ठिकाणचे रंग पुसट होत व मळकट होत राहायचे। ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो। त्या दिवशी बाबाचे डोके दुखत होते की काय कोण जाणे। त्यांनी डोक्याला तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली। मला पण काय झालं होतं कोणास ठाऊक। मी तडकन बाबाच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्न करणार नाही का? माझा आवाज जरा उंच झाल्यासारखं मला वाटलं। 80 वर्षाचे माझे बाबा माझ्याकडे बघितलं। एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता। मान खाली घालून गप्प बसले। छे, हे मी काय केले? मी असं म्हणायला नको होतं असे मलाच वाटायला लागले। माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणं सोडून दिलं। पुढे 2-4 दिवसांनी ते असे चालत असताना तोल जाऊन पडले आणि त्याने हंतरूनच धरले। पुढे 2 दिवसांनी त्यांनी आपले इहलोक यात्रा संपवली। भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं। दिवस पुढे उलटत राहिले। माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावा तसे वाटू लागले। रंगवणारे आले सुद्धा। आमच्या जितूला आपल्या आजोबा म्हणजेच प्राणकी प्रिय भिंती रंगवताना आजोबाच्या हाताला ठस्यांना सोडून रंगवण्याचा हट्ट धरला। शेवटी हे रंगकाम करणारे म्हणाले, सर तुम्ही काही काळजी करू नका, त्या ठस्यांचे सोबतीच गोल करून छानपैकी डिझाईन करून देतो, ते तुम्हालाही आवडेल। शेवटी मुलाचा हट्ट पुढे काही चालले नाही। पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून सोबतीची पेंटर डिझाईन करून दिली। पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली। घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना खूप आवडली। त्यांनी कल्पनाच खूप स्तुती केली आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवायचे काम केले गेले तेव्हा त्या हाताचे ठसे भिंतीला डिझाईन बनवून जाऊ लागले। तिला मुलाच्या हट्टापायी करत राहिले पण आपसूनच चालू राहिले। दिवस महिना वर्ष पुढे सरकत होते। जितू माझा मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं, तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो। बाबांच्या एवढा नसलो तरी 70ला येऊन लागलं होतं। मलाही भिंतीला धरून चालावं लागू लागलं। तेव्हा आठवलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना, म्हणून चालताना भिंतीपासून थोडे अंतर ठेवूनच चालत राहिलो। त्या दिवशी रूममध्ये बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरवला। तोच माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असलेलंच जाणवलं। अहो बाबा, बाहेर जाताना भिंतीला धरून जायचं ना, आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात। मुलाचे वाक्य कानावर पडले। मी जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो। त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती। तो दोष नव्हता। जवळच्या भिंतीला बाबाचे हात मला दिसले। माझ्या डोळ्यासमोर बाबाचे चित्र उभे राहिले। त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे मला वाटू लागले। आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले। तेवढ्यात तिथे जवळ थांबलेली 8 वर्षाची नात धावत आली। आजोबा आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला, म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघालो। हॉलमधील सोफ्यावर बसलो। लगेच नातीने आपल्या ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंगची परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राइज मिळाले असे म्हणत ड्रॉइंग बुक दाखवू लागली। हो असे, वा वा, बघू कोणती ड्रॉइंग आहे ते म्हटल्यावर ड्रॉइंग पेज उघडून दाखवू लागली। भिंतीवरच्या बाबाच्या हाताचे चित्र आहे तसेच काढून भोवतीचे सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली, टीचरने विचारले हे काय आहे म्हणून मी सांगितले हे माझ्या बाबांच्या आजोबांचे हातचे चित्र आहे। आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमच करून ठेवलंय। टीचर म्हणल्या, मुले लहान असताना अशी भिंतीवरचं चित्र काढत असताना भीत भले रे गोटे मला पायाचे चित्र काढत असताना मुलांच्या आईवडिलांचे कौतुक वाटते, त्यामुळे मुलांचे हे प्रेम वाढत। टीचर आणखी म्हणाल्या, आपण जर आपल्या वयस्कर आईवडिलांवर आजी आजोबांवर असेच प्रेम करत राहिलं पाहिजे। त्यांना मला व्हेरी गुड श्रेया असे म्हणून कौतुक केले। असं श्रेया आमची नात गोड गोड बोलत राहिली तेव्हा मला माझ्या नातीपुढे मी
किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोसमोर येऊन मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा असे म्हणत मन हलके होईपर्यंत रडून घेतलं आणि वरचेवर बाबाची क्षमा मागत राहिलो. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.